शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज 15 ऑगस्ट हा आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आहे. 1947 साली आपल्या देशाला इंग्रजांच्या शासनातून स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. भगतसिंग, महात्मा गांधी, नेहरू, सुभाषचंद्र बोस यासारख्या थोर नेत्यांनी संघर्ष केले. आज आपण स्वच्छ भारत, शिक्षित भारत आणि प्रगत भारत घडवण्याचं स्वप्न बघतो. आपल्याला हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे लागते. म्हणून शाळेत मेहनत करा, सचोटीने वागा व देशावर काहीतरी करण्याचा निर्धार करूया. वंदे मातरम. भारत माता की जय. धन्यवाद. देना सलामी इस तिरंगे को जिसने वतन की शान है, सर सदा ऊंचा रहे इसका जब तक दिलों में जान है। माननीय मुख्य अतिथि, आदरणीय शिक्षकगण एवं मेरे प्यारे साथियों, आज हम यहाँ पर अपने स्वतंत्रता दिन के लिए एकत्रित हुए हैं। 15 अगस्त 1927 का दिन हमारे इतिहास का महत्वपूर्ण दिन है, क्योंकि इस दिन हमारा भारत देश हिंदुत्व की गुलामी से आजाद हुआ था और हम सब लोग मिलकर संपूर्ण भारत देश में खुशी और उत्साह से 15 अगस्त का दिन मनाते हैं और तिरंगा ही हम हिंदुस्तानियों की पहचान है। जय हिंद, जय भारत. पूर्वी इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं. आपल्याला शाळेत जायला बंदी होती. स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला. आता आपण मोकळेपणाने जगतो. हे स्वातंत्र्य टिकवायचे काम आपले आहे. चांगले नागरिक बनवून देशाची सेवा करूया. स्वातंत्र्याचा सन्मान करावा. जय हिंद, जय भारत. सलाम करेंगे जिनकी जिंदगी में मुकाम आया है. इस कदर खुशनसीबी है वो लोग जिनका लहू भारत के काम आया है. स्वतंत्र संग्राम की शुरुआत मंगल पांडे नामक क्रांतिकारी से जब ब्रिटिश के अंग्रेज अधिकारी ने गोली मारी थी. तभी से संपूर्ण भारत देशवासियों ने अंग्रेज के खिलाफ आवाज उठाई और हमें और हमारे देश को यह आजादी आसानी से नहीं मिली. कई क्रांतिकारियों ने, सेनाओं ने बलिदान दिया है. जय हिंद, जय भारत. आदरणीय शिक्षक, पालकवर्ग आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 1947 साली आजच्या दिवशी आपल्या देशाला ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळालं. आपल्याला हा दिवस गौरवाचा, प्रेरणेचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे. आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळालं नाही. अनेक क्रांतिकारांनी बलिदान दिले, रक्त सांडून साजे झाले. स्वातंत्र्याचे पावन क्षण, वीरांनी दिले प्राण, नको विसरू शकत. आज त्यांच्या आठवणींना करूया सलाम. देशासाठी जगू वैष्णव मनामनात ठाम. महात्मा गांधी, भगतसिंग, झाशीची राणी, नेहरूजी या सगळ्यांनी आपल्याला संघर्षाचे शिक्षण दिली. आज आपल्या हातात पुस्तक, स्वप्न आणि संधी आहेत. म्हणूनच देशाचे भवितव्य घडवायचे असेल तर आपण सुशिक्षित, प्रामाणिक आणि सजग नागरिक बनायला हवं. शाळेतील शिस्त, स्वच्छता, देशभक्ती हीच खरी सेवा आहे. चला आज या पवित्र दिवशी ठरवूया देशाची निष्ठा कधी न हो कमी. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम. धन्यवाद. ही माझी नम्र विनंती. स्वतंत्र सैनिक आपला देश पूर्वी इंग्रजांच्या अधिपत्याखाली होता. स्वातंत्र्यासाठी अनेक लोक लढले. भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, तात्या टोपे हे वीर होते. त्यांनी देशासाठी प्राण दिले. त्यांना आपण स्वातंत्र्य सैनिक म्हणतो. त्यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपण त्याचे आभार मानायला हवे. 15 ऑगस्ट हा त्याचा सन्मान करायचा दिवस आहे. त्याच्या मार्गाने आपण चालूया. जय हिंद, जय वंदे. संयम. वर्ग 5वा. माझ्या आदरणीय शिक्षकांना, पालकांना आणि प्रिय मित्रमैत्रिणींना, आज आपण येथे एकत्र आलो आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजचा दिवस 15 ऑगस्ट. Hello friends, my name is Abraham. मी मटकदरीला राहते. तहसील उमरेड, जिल्हा नागपूर. शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मटकदरी. स्वातंत्र्य दिन सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आम्ही कधी
चालते हाताच्या शिस्त आणि देशसेवा ही खरी पूजा आहे. आपण शाळेचे नियम पाळले पाहिजे, वेळेवर अभ्यास केला पाहिजे, इतरांना मदत केली पाहिजे. हे सगळं देशासाठी आहे. देशासाठी छंदा होतो पण गावाने देशप्रेम असावं. चांगल्या सवयीने देश घडतो. मी आजपासून सदैव नागरिक बनून जय हिंद. क्रांतीवीरांच्या परंतु आज एक जबाबदारी आहे. आपण इतरांची मदत केली पाहिजे आणि आपली शाळा स्वच्छ ठेवली पाहिजे. तर देशासाठी जगायचं असते. देशासाठी विचार करायचे नसते. जय हिंद. माय नेम इज योगी. टुडे इज 15 August and I wish you all a very happy Independence Day. India gained freedom on this day in 1947. It is a national festival of India. I love my country with Jai Hind. Very good.